तर आपण काल शिकलो रेकीची प्रार्थना आणि आपण कसं कसं स्वतःला हील करायचं, प्रत्येक बॉडी पॉइंटला हील कसं करायचं ते आपण शिकलो. ते पीडीएफ मी तुम्हाला आता दाखवणारच होते कम्प्युटरमध्ये शेअर करून. आपलं पण परत प्रॉब्लेम झालाय. तर मी तुम्हाला तुमचा ग्रुप ज्याप्रमाणे बोलले, जसं आपला क्लास संपेल मंडेला, तसं मी तुमच्या 5 जणांचा ग्रुप बनवून तुम्हाला तो शेअर करेनच. ओके. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही ज्या वेळेला इतरांना म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबरला जेव्हा पण तुम्ही रेकी द्याल, सपोज काही दुखतंय, त्यांचं डोकं दुखतंय अथवा काही पोट दुखतंय, काही पण घसा दुखतोय, तर त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा स्वतः रेकी घेणं जरुरी आहे. त्यामुळे दुसऱ्यांना रेकी द्यायच्या अगोदर तुम्ही स्वतः पण स्वतःचं हिलिंग केलं पाहिजे आणि तरच तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला या म्हणजे पहिली रेकी लेवल 1 झाल्यानंतर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरलाच हील करू शकता. कारण आपली जसं आपण म्हणतो की एखादी ऊर्जा, आपण ऊर्जा नष्ट करू शकतो का? तर नाही. पॉझिटिव्ह ऊर्जा आणि निगेटिव्ह ऊर्जा आपण काय करू शकतो? त्याचं फॉर्म म्हणजे त्याचा आपण दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर करू शकतो. नकारात्मक ऊर्जेचं पॉझिटिव्ह ऊर्जेमध्ये रूपांतर करू शकतो. पण आपण ऊर्जा कधीच नष्ट होत नाही. निर्माण झालेली ऊर्जा कधीच जशी क्रिएट करता येत नाही त्याची ती नष्ट पण करता येत नाही. हा ऊर्जेचा एक नियम आहे. तर आपण काय करायचं, त्यांना आपण हील करताना त्यांना हील करून झाल्यानंतर आपण असं समोर आपले असे हात बरोबर असं मी स्वतःला नकारात्मक बाधांपासून 3 वेळा करायचंय. पूर्ण बोलायचंय मी स्वतःला नकारात्मक नकारात्मक बाधांपासून. माझ्यापासून. हा तुम्ही माईक म्यूट करून बोला. सुनीता मॅडम तुमचा जो माईक आहे ना तो म्यूट करा. हा. म्हणजे अच्छा. तुम्ही बोलाल ना ते इकडे ऐकायला नाही. हा ओके थँक्यू. तुम्ही स्वतःला नकारात्मक बाधांपासून 3 वेळा करायचं आणि आपल्या नाभीजवळ कट 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 बरोबर असं करायचंय आपल्याला. मी स्वतःला नकारात्मक बाधांपासून मुक्त करत आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही जे 3 मिनिटाचं 5 मिनिटाचं जे काही हिलिंग द्याल, मिनिमम हे हिलिंग 3 मिनिटाचं असतं. आता प्रत्येक तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा हिलिंग कराल तर त्या वेळेला त्या माणसाला किती ऊर्जेची गरज लागणार आहे हे तुम्हाला माहित नाहीये, आपल्याला माहित नाहीये. कदाचित ते व्हायब्रेशन तुमच्या हातामध्ये जे रेकीचे व्हायब्रेशन तुम्ही जी रेकी प्रार्थना केलेली असणार ते कदाचित 10 मिनिटं पण राहतील, कधी 15 मिनिटं राहतील. तर ते व्हायब्रेशन असेपर्यंत, व्हायब्रेशन संपेपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीला हील करायचंय. मग काही काही वेळेला 3 मिनिटाचं बस होतं, काही काही वेळेला 5 मिनिटं. एखाद्या व्यक्तीला आपण ज्या कारणासाठी रेकी देतोय त्या जास्त ऊर्जेची गरज असते. त्यामुळे ते आपले व्हायब्रेशन 10 मिनिटं पण असतात, 15 मिनिटं. काही काही व्यक्तींना अगदी 20-20, 15-15, अर्धा-अर्धा तास लागतो. एकाच गोष्टीचं आपण हिलिंग करतोय त्यावेळेला ती व्यक्ती एवढी ऊर्जा घेत असतो, रेकी ऊर्जा, की अगदी आपले अर्धा-अर्धा तास पण आपल्या हातातून व्हायब्रेशन संपत नाही. त्यामुळे आपण ते करताना आपण आपल्या फॅमिलीचंच एकतर पहिलं रेकी लेवल 1 मध्ये आपण आपल्या फॅमिलीचंच प्रोटेक्शन करू शकतो स्पर्शाने आपण. आणि त्यावेळेला पण आपल्याला काय करायचंय की स्वतःच पण रेकी घ्यायची आहे. रेकी घ्यायची आहे, मेडिटेशन जे सांगणार आहे आता आपल्याला, जे 5 दिवसाचा सिलेबस झाल्यानंतर की तुम्हाला रोज काय करायचं. तर 21 दिवस पहिलं तर आपण पहिल्या दिवशी ते 21 दिवस म्हणजे जे लोक आपल्याला आयुष्यात नको आहेत, ज्यांचा आपल्याला राग येतोय, त्या लोकांना एकतर आपल्या आयुष्यातून फॉरगिव्हनेस, क्षमा भावना द्यायची आहे. त्यांचा विचार करायचा नाही. आणि ती कृती तुम्ही 21 वेळा लिहून कागदावर, ज्या लोक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नकोच आहेत त्यांना काही शिवीगाळ, शाप वगैरे काही देत नाही बसायचं. फक्त त्यांची नावं लिहायची कागदावर, तो कागद आपल्याला जाळून टाकायचा. ती एक प्रोसिजर सांगितली, 21 दिवस तुम्ही करा. म्हणजे आपल्या मनातून द्वेष भावना अगदी कमी कमी व्हायला सुरुवात होते. दुसरं सांगितलंय तुम्हा सगळ्यांना की मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे हे फॉरगिव्हनेसचं जे मेडिटेशन आपण करून घेतलं, तेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आपला व्हिडिओ युट्यूबवरच असणार आहे. तेव्हा ते फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन करा. तुम्ही 8 दिवसांनी करा, 15 दिवसांनी करा. पण तुम्हाला जे हे तुम्ही करणार आहे ते कंटिन्युएशन मध्ये करायचं आहे. एखादा दिवस 21 दिवस तर कंटिन्युएशन मध्ये करायचंच आहे. का तर आपल्यामधल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या बाहेर पडत असतात. म्हणून 21 दिवस आपल्याला हे प्रत्येक बॉडी पॉइंट तुम्हाला आठवड्यातून 3 वेळा केलेत तरी आठवड्यातून
पूर्ण बॉडी पॉईंट घेतलेच पाहिजे. 24 बॉडी पॉईंट आहेत ते एका आठवड्यातून एका दिवसात घेतला तर अति उत्तमच आहे. वेल अँड गुड. 21 दिवसामध्ये तुमचं होऊन जाणार आहे. पण जर नाहीच वेळ तुम्हाला तर ऍटलिस्ट आठवड्यामधून एकदा तरी करा. म्हणजे पूर्ण बॉडी पॉईंट झाले पाहिजे. म्हणजे आज तुम्ही 7 घेतले, उद्या 7 घ्या, परवा 7. समजलं सगळ्यांना? ओके. रेखा मॅडम ऐकताय ना? हो हो हो, ऐकायला ऐकते. हा. ओके. मग हे सगळं तुम्हाला आपल्याला करायचंय आणि मी जसं सांगितलं आता की एखाद्या व्यक्तीला तुम्ही देणार आहे कोणत्या गोष्टीसाठी तर स्वतःला परत त्या रेकीचा फ्लो बंद होण्यासाठी कारण आपण दुसऱ्या लेवलमध्ये शिकणार आहोत की सिम्बॉलने आपण कसं काय प्रोटेक्शन घेणार आहे त्यावेळेला ते आहे सिम्बॉलने प्रोटेक्शन घ्यायला ती हे आहे कला आहे ती पण आता आपल्याला प्रोटेक्शनसाठी काय करायचंय एकतर तो पॉझिटिव्ह मी तुम्हाला सांगितला आता समजा एखाद्याला तुम्ही देताय रेकी तर तुम्ही तो पॉझिटिव्ह ची बॉल तयार करायचा स्वतःमध्ये ग्रहण करायचा त्याच्यानंतर त्याला ती आणि प्रत्येक समोरच्या व्यक्तीला पण आपण जी प्रार्थना काल बोललो की जसं स्वतःच्या आत्म्याचे आभार मानले जसं ज्या व्यक्तीला तुम्ही रेकी देणार आहात त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याचे आभार मानायचे फॉर एक्झाम्पल माझा मुलगा आहे आता मी स्वतःच्या मुलाचे आभार मानते मी माझ्या स्वतःच्या आत्म्याचे आभार मानते आणि माझ्या मुलाच्या आत्म्याचे पण आभार मानते विराज घाटच्या आत्म्याचे आभार मानते असं समजले सगळ्यांना मिनल मॅडम आले ना हो लक्षात हो हो. हा तर त्या त्या व्यक्तीचे पण आपल्याला आभार मानायचे आणि मग ती हे हिलिंग सुरू करायची आणि स्वतःवरती एक तो प्रार्थना झाल्यानंतर इमॅजिन करायचा आहे एक ची बॉल आणि तो स्वतःमध्ये धारण करायचा आहे आणि एकतर ती प्रार्थना झाली रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत आपण बोललो ब्रह्मांडातून आपण ती ऊर्जा स्वतःमध्ये घ्यायची आहे आणि ते जेव्हा तुम्ही ती ऊर्जा दुसऱ्याला द्यायला सुरुवात करणार आपण जे की जेव्हा दुसऱ्याला द्यायला सुरुवात करतो आणि ती व्हायब्रेशन ते संपेपर्यंत आपल्या हातातले जी जाणीव संपेपर्यंत आपल्याला ते हील करायचंय हिलिंग झाल्यानंतर परत सगळी प्रार्थना पुन्हा बोलायची की मी माझ्या आत्म्याचे आभार मानते त्या व्यक्तीचे आभार मानते समोरच्या परत माता पिता गुरुजन कुळ स्वामिनी इष्टदेव आणि रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत आणि ब्रह्मांडाचे पूर्ण युनिव्हर्सचे आभार मानायचे थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स आपण हे बोलल्यानंतर तुमचे हात पूर्ण स्वच्छ मिठाच्या पाण्याने आणि नकारात्मक बाधांपासून विसरायचं नाही मी स्वतःला नकारात्मक बाधांपासून मुक्त करत आहे कट 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 नाभीजवळ जाऊन कट 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 3 वेळा करायचे आपल्याला आणि हात पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे हे झालं आपलं कालचं मिस झालं होतं आपलं हे आपण सांगितलं नव्हतं काल ते आज पूर्ण केलेलं आहे आपण आता आपण पाहूयात की लिहून घ्यायचंय तुम्हाला 7 चक्र आपले आता मला आधी सांगा की 7 चक्र सगळ्यांना माहित आहेत का 7 चक्रांची इमेज माहित आहे मिनल मॅडमना माहित आहे रेखा मॅडम तुम्हाला मला नाही माहिती मॅडम. नाही माहिती ना तर मी तुम्हाला हा आता लगेचच आपला सेशन झाला ना तुम्ही ऐकून हा घ्या फक्त आपला सेशन हा झाला तुम्हाला आणि आपल्या ह्या सुनीता मॅडम यांना मी त्या हा इमेज पाठवते पर्सनल म्हणजे 7 हा चक्र काय आहे ते तुम्हाला हा कळेल बरोबर तर आता ब- आपलं पहिलं चक्र असतं आपल्या गुदाशयाजवळ म्हणजे आपण हा आपलं जिथे पाठीचा कणा संपतो आपलं आपल्या बायकांचा जिथून म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या 5 दिवसांचा आपला जो हे असतो अगदी त्या ठिकाणी आपलं आपलं पृथ्वीशी जोडलेलं हे चक्र असतं मुलाधार चक्र अच्छा अच्छा मुलाधार चक्राचं हम्म. तुम्ही लिहून घ्या एकच मिनिट मी नोट्स काढले ते तुम्हाला सांगते
रेडी आहात तर लिहून घ्या. पहिलं मूलाधार चक्राचं महत्व. आपल्या मूलाधार चक्र आपल्या मुळाशी म्हणजे गुदद्वाराजवळ स्थित असते. त्याचा रंग लाल असतो. तत्व पृथ्वी असते. कार्य स्थिरता, आत्मविश्वास आणि सुरक्षा प्रदान करणे. म्हणजे हे आपल्याला मूलाधार चक्र भौतिक सुखांचं आपल्याला सगळं समाधान देतं. जर हे चक्र बॅलन्स असेल तर आपल्याला आयुष्यात कोणत्याही भौतिक सुखासाठी झगडत बसायला लागत नाही. सगळे आपल्या जवळ असतात. भौतिक म्हणजे जे आपण सांसारिक सुख बोलतो, भौतिक सुख जी, ते आपल्या आयुष्यात अगदी सहजपणे असतात. आता हे चक्र इम्बॅलन्स असलं तर आपल्याला गुडघेदुखी म्हणजे जसे स्नायूंचे आजार असतात ना आपल्याला, तशा आजारांना आपल्याला त्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि हे चक्र इम्बॅलन्स असल्यामुळे आपल्याला ह्या आजारांना सामोरं जावं लागतं तर लागतं. पण हे चक्र बॅलन्स केल्यामुळे हे आजार आपण आपल्यापासून दूर ठेवू शकतो. आणि जर कोणाला अगोदरपासून जर हे आजार असतील तर आपण ह्या चक्राचा बीज मंत्र जप केल्यामुळे आपल्याला खूप बेनिफिट होतो. आता ह्या चक्राचा बीज मंत्र काय आहे? लम. लम हा बीज मंत्र आहे. या चक्राचा रंग आहे रेड, लाल लाल रंग आहे या चक्राचा. सुनीता मॅडम लिहून घेताय का? ओके. ते बीज मंत्र सांगा ना. बीज लम मंत्र लम परत. ल ल ल ल वरती लम, टिंब. ओके ओके. हा या चक्राचा बीज मंत्र आहे. आणि या चक्राची देवता आपले गणेश देवत आहेत आपले. तसं पीडीएफ अजून खूप मोठं आहे. हे पीडीएफ मी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करणार आहे आपल्या पीडीएफ मध्ये. म्हणजे या चक्राचं सगळं, आता मी जसं तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर अगदी ह्या चक्राचं पूर्ण डिटेल्स आहे. म्हणजे हे चक्र स्थिर नसल्यामुळे आपल्याला कोणत्या कोणत्या आजारांचा सामना करावा लागतो, किंवा जास्त सक्रिय होतं तेव्हा काय त्रास सहन करावा लागतो आपल्याला, आणि अगदी जेव्हा बॅलन्स असतं तेव्हा आपल्याला काय बेनिफिट होतो, हे सगळं मी तुम्हाला पाठवणार आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला बोलले त्याप्रमाणे पाठवणार आहे. आता दुसरं चक्र स्वादिष्टान चक्र. हे चक्र आपल्या नाभीच्या खाली 4 बोटं स्थित असतं. नाभीच्या खाली 4 बोटं म्हणजे जिथे आपली गर्भपिशवी असते स्त्रियांची, तिथे हे चक्र स्थित असतं. त्याला स्वादिष्टान चक्र म्हणतात. त्याचा रंग ऑरेंज आहे. तत्व पाणी आहे, पाण्याशी निगडीत. वरुण देव आहे त्याचे हे. रंग पिवळा आहे. ऑरेंज रंग. सॉरी, मणिपूर चक्राचं सांगितलं मी. हा, रंग ऑरेंज आहे. सॉरी हा मॅडम, ऑरेंज आहे, बरोबर. तर हे चक्र आपल्याला सर्जनशीलता, भावनात्मक संतुलन राखतं. आपल्या लैंगिक ऊर्जेचा प्रवाह संतुलित करतं, नियंत्रित करतं. आणि ह्या चक्रामुळे आपला आनंद, उत्साह वाढतो. मणिपूर चक्र. मणिपूर चक्राचं लिहा. स्थान नाभीच्या वरती 4 बोटं. म्हणजे आपल्या बरगड्यांच्या इथे नाभीच्या वरती 4 बोटं. मणिपूर चक्र. रंग पिवळा आहे. कार्य आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती वाढवणे. आपली जी पण इच्छाशक्ती आहे, आत्मविश्वास आहे आपला, त्या आत्मविश्वासाला व्यवस्थित असं योग्यरित्या आपला आत्मविश्वास वाढवणे. आत्मसन्मान म्हणजे ज्या आपल्याला मान सन्मान पाहिजे असतो इतर समाजाकडून, तो या चक्रामुळे आपल्याला प्राप्त होतो. आत्मशक्ती वृद्धिंगत होते या चक्रामुळे. आणि रंग सूर्यासारखा प्रकाशित. सूर्यदेव अग्नी बोलतो ना आपण, सूर्याप्रमाणे पिवळा प्रखर प्रकाश असतो या चक्राचा.
आणि देवता देवता कोणी? देवता सूर्य देवता वेगवेगळे आहेत. आता मी तुम्हाला ते पीडीएफ पाठवेन ना, त्याच्यामध्ये बघा म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. म्हणून मी तुम्हाला देवता फक्त मूलाधार चक्राचे गणेश देवता आहेत ना, त्यांचं फक्त काही वेगळं नाहीये. त्यांच्या मूलाधार चक्राचे जे देवता आहेत ते गणेश, ते सगळीकडे गणेशच येतात. बाकी हे ज्या ज्याप्रमाणे तत्वाशी जोडलेले आहेत ना, जसं आपलं स्वाधिष्ठान चक्र आहे पाण्याशी जोडलेलं, म्हणजे वरुण देव त्याचे हे स्थित करतात. बरोबर. आता हे आपले याचं हे आहे मणिपूर चक्राचं याच्यामध्ये नाही, पण आता माझं सगळं फोनमध्ये ते मी फोन मधून तुम्हाला नोट्स देणार होती, पण आता मी लेक्चर फोन मधून चालू केलंय म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला पीडीएफ पाठवते. तर काही ठिकाणी शिव पार्वती आहेत आपल्या स्वाधिष्ठान चक्राचे, आपल्या ह्या विशुद्ध 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 चक्राचे आपले देवता आहेत आपले राधाकृष्ण हार्टचे आहेत. विशुद्ध चक्राचे असे वेगवेगळे देवता आहेत. तर वेगवेगळ्या ठिकाणी म्हटलं अजून 2-3 आपण वाचून योग्य त्या नोट्स आपण घेऊयात. तुम्हाला देते मी. पण ह्याचं सूर्यदेव सूर्याप्रमाणे अग्नी अग्नी आपली हे असते म्हणून मणिपूरचं सूर्यदेव आपण ते बघूया तिथे. कार्य तर सांगितलं तुम्हाला, आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेला धार आणतं हे तत्व. निर्णय क्षमता वाढते. अनाहत चक्र स्थान हृदयाच्या ठिकाणी आपल्या, हृदय म्हणजे मधोमध छाती जवळ आपल्या. रंग आहे हिरवा आणि तत्व आहे वायू. कार्य आहे प्रेम, दया, क्षमाशीलता वाढवणे, नातेसंबंध सुधारणे, आत्मिक आणि भावनिक आरोग्य संतुलित ठेवणे. प्रेम, दया, क्षमाशीलता वाढवणे, नातेसंबंध सुधारणे, आत्मिक आणि भावनिक संतुलन, आरोग्य संतुलित ठेवणे. आता आपलं विशुद्ध चक्र, 5वं चक्र विशुद्ध चक्र गळ्याजवळ असतं. विशुद्ध चक्र घशाच्या ठिकाणी, रंग आहे स्काय ब्लू आकाशाप्रमाणे, तत्व आकाश आहे. कार्य आहे संवाद कौशल्य वाढवणे. ज्या लोकांचं वक्तृत्व चांगलं असतं, जे आपण श्रोते आपण बघतो, कीर्तनकार बघतो, जे 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 आपल्याला वाटतं की बाबा आपण ह्यांचं बोलणं आपल्याला आवडतंय, त्यांच्यामध्ये बोलण्याची कला आहे, त्या लोकांचं हे चक्र ऍक्टिव्हेट असतं, संतुलित असतं. ऍक्टिव्हेट बोलण्यापेक्षा संतुलित असतं. हे चक्र संवाद कौशल्य वाढवतं, सत्य आणि आत्म अभिव्यक्तीची क्षमता सुधारतं, स्पष्ट आणि प्रभावी बोलण्यास मदत करतं विशुद्ध चक्र. त्याला थ्रोट चक्र पण म्हणतात. आज्ञाचक्र आज्ञाचक्र आपल्या भुवयांच्या मध्ये तिसरा डोळा जिथे आपण बोलतो शिवनेत्र आहे, इथे जिथे आपण टिकली लावतो, इथे तिसरा डोळा जिथे शंकरांचा असतो तिथे आज्ञाचक्र स्थित असतं. रंग आहे स्काय ब्लू. कार्य आहे अंतर्ज्ञान आणि अंतर्मनाचा विकास करणे. ध्यान आणि आत्मशोध घेण्यास मदत करणे या चक्राचं काम आहे. निर्णय शक्ती आणि कल्पना शक्ती वाढवणे. जे आपण इमॅजिन करतो, व्हिज्युअलायझेशन करतो, कुठून करतो, थर्ड आय मधून करतो आपण. तर आपलं कल्पना शक्ती वाढवतं हे चक्र. आणि यांचे आजार वगैरे आहेत ना सगळे, ते कोणते आजार होतात, कोणत्या चक्रापासून, कोणत्या आजारापासून आपण दूर राहू शकतो, हे जर सक्रिय झालं तर काय, आणि ते तुम्हाला मी पीडीएफ पाठवते. तुम्ही वाचून तुमच्याकडेच राहणार आहे ते पीडीएफ, तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे.
आता सहस्रार चक्र स्थान, जिथे आपल्या बाळाचा टाळू असतो, आपला पण जिथे टाळू असतो, अगदी मधोमध आपल्या माथ्यापासून 4 बोट मधोमध हे चक्र सहस्रार चक्र असतं. जांभळा रंग. हा बरोबर, जांभळा रंग. तत्व आहे ब्रह्मांडीय ऊर्जा, म्हणजे आपण ब्रह्मांडातून जी शक्ती येते ती या चक्राद्वारे आपल्यामध्ये प्रवाहित होते. कोणती पण असू दे, जे नामस्मरण करून पण ती शक्ती मेडिटेशनद्वारे आपण जे जे आपण आसनं करतो ते सगळ्या जी शक्ती प्रोव्हाइड होते ती आपल्या ब्रह्मांडीय आपल्या सहस्रार चक्रापासून. आध्यात्मिक जागरूकता आणि साक्षात्कार मिळवणे. ब्रह्मांड आणि उच्च शक्तींशी जोडणे. हे चक्र काय काय काम करतं ते ते लिहून घ्या. आध्यात्मिक जागरूकता आणि साक्षात्कार मिळतो. ब्रह्मांडाशी आणि उच्च शक्तींशी जोडले जातो आपण. जीवनाचा खरा अर्थ शोधण्यास मदत होते. झालं. जर कोणतेही आता यापैकी जर कोणतेही चक्र अवरोधित असेल म्हणजे इम्बॅलन्स असेल तर आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तर आता प्रत्येकाचा बीज मंत्र लिहून घ्या. जसा मूलाधार चक्राचा लम सांगितला, स्वादिष्टान चक्राचा वम, व व व आणि वरती टिंब. नंतर मणिपूर चक्राचा र, र आणि वरती टिंब, रम रम असं. नंतर हृदय चक्राचा यम, य य य, हृदय चक्राचा य वरती टिंब, यम. हम. विशुद्ध चक्राचा हम, ह, हत्ती मधला विशुद्ध चक्राचा, ह वरती टिंब. आज्ञा चक्राचा उ लिहा, उ, म्हणजे जसं आपण ऊ ला उकार करतो ना, ऊ ऊ असं. आणि आपल्या सहस्रार चक्राचा ओम बोलतो, पण ऍक्च्युली ओम असा हे नाहीये त्याचा उच्चार. ओमचा ध्वनी कसा लिहायचा काढायचा असतो आपल्याला, है ना. म्हणजे आपण लिहिताना काय लिहितो, AUM इंग्लिश मध्ये पण, मग त्याचा उच्चार आपण ओम म्हणून करतो. पण ओम असा उच्चार न करता अ चा सूर चढता करायचा आणि सहस्रार चक्राचं ते आहे. तर सगळ्यांनी लिहिलेत हे बीज मंत्र. तर आपल्याला हे बीज मंत्रांचं एकदम आता आपण 5-10 मिनिटं मेडिटेशन करूया. आता मी तुम्हाला ज्याप्रमाणे चक्र सांगितले की कुठे कुठे आहेत, कसे कसे आहेत. आता हे चक्रांच्या पाकळ्या पण आहेत, कमळाप्रमाणे आपल्याला व्हिज्युअलाइज करायच्या आहेत. जसं की मूलाधार चक्र 2 पाकळ्यांचे लाल रंगामध्ये, तसं आपल्याला आपल्या थर्ड आय मध्ये बघायचंय त्या ठिकाणी आतल्या साईडने आपल्याला व्हिज्युअलाइज करायचंय. आणि आपल्याला हे मंत्र अगदी 2-2 मिनिटं आपण त्याचं चॅन्टिंग करणार आहोत माझ्यासोबत. मी पण तुमच्या सोबत करते. आपण हे करूया, आपण ह्याचं बघूया किती आपल्याला फरक पडतोय. आणि प्रत्येक चक्र ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की आता बाबा आपलं भौतिक सुख नाहीयेत आपल्याकडे, आपल्याला खूप चिडचिड होते, त्रास होतोय, आपल्याला गुडघेदुखी आहे, आपल्याला स्नायूंचे आजार आहेत, त्यावेळेला आपल्याला वाटतं, त्यावेळेला काय करायचं, आपण त्या चक्रावरती जास्त फोकस करून मेडिटेशन करायचं. म्हणजे आता आपल्याला पाहिजे की भौतिक सुख, आपले हाड दुखतायत, हे ते भौतिक सुख तर ते बॅलन्स झाल्यामुळे आपल्याला आपोआप सहज मिळणारच आहेत. पण आपण जर आपल्या शरीरासाठी करायचं म्हटलं, आपल्याला गुडघेदुखी आहे, कुठे हाताचा त्रास आहे, कुठे काय आहे, आपल्या हाडांचे थोडक्यात, तर मग आपण ह्या चक्राचा आपण बीज मंत्र 3 मिनिटं कमीत कमी आणि जास्तीत जास्त तुम्हाला पाहिजे म्हणजे जेवढं तुम्हाला जास्त करता येईल. अगदी एका चक्राचा अभ्यास तुम्ही 20-21 मिनिटं जरी केलात, तुमच्याकडे वेळ असेल तर, तरी पण त्याचं बेनिफिट आपल्याला मिळणार आहे. तर आता आपण सध्या काय करूया की या चक्राचं एक 2-3 मिनिटाचं आपण एक मेडिटेशन घेऊया. चक्राच्या ह्याच्याप्रमाणे आपण, मी बोलते त्याप्रमाणे आपण बोलून स्वतः सगळ्यांनी डोळे बंद करून
त्याचं मेडिटेशन करूया. आणि प्रत्येक चक्र ज्याप्रमाणे सांगितलंय कुठे कुठे स्थित आहे त्या त्या ठिकाणपर्यंत व्हायब्रेशन पोचले पाहिजेत जेव्हा मंत्र आपण बोलतोय तेव्हा. एकदम स्वतःला हवं तर पाणी पिऊन घ्या थोडं, आणि किंवा कधी पण जेव्हा तुम्ही कोणत्या पण क्लासला असं आध्यात्मिक बसाल ना, कुठे पण, अगदी माझ्याजवळच असं नाही, पाणी सोबत ठेवत जा. पाणी पिल्याने आपलं शरीर काय, पाण्याने जास्त 70% पाणी असतं, त्यामुळे पाणी हे पहिलं पिणं जरुरीचं आहे. तर आता रेडी, एकदम कॉन्सन्ट्रेशनने. तुम्हाला स्वतःला फील होणार आहे चांगलं वाईट, जर आपण मनापासून केलं तर. चल मी सुरू करते. असे हात वरच्या म्हणजे छताच्या दिशेने ठेवा. जसं आपण रेकीमध्ये कर्व करतो हात, तसे छताच्या दिशेने ठेवा हात. ते नंतर जर तुम्ही जेव्हा स्वतः बसाल त्यावेळेला आपण मग प्रत्येक चक्रावर हात ठेवून करूया. आता छताच्या दिशेने. रेडी, सुरुवात करूया. लंग, 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 आता आपण पुढच्या चक्राकडे वळत आहोत. वम, 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 वम,
वम वम हं. वम 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 आता आपण मणिपूर चक्राकडे वळत आहोत. रम 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 आता आपण वळायचं आहे हार्ट चक्राकडे. यम 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 यम
यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम आता आपण वळणार आहोत विशुद्ध चक्र, रोट चक्राजवळ. हम 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 आता आपण वळूयात आपल्या आज्ञाचक्राकडे, जो फक्त ऊमचा उच्चार करायचा आहे तुम्हाला. फक्त आपलं तोंड बंद आणि जसा आपला ओम बाहेर निघतो, आपलं असा उच्चार करायचा आहे आपल्याला प्रत्येकाला.
आता आपल्याला आपल्या सहस्रार चक्र, क्राऊन चक्राकडे इमॅजिन करायचंय, आपलं ध्यान लावायचंय आणि बोलायचंय आ नमस्कार करा युनिवर्सचे. हात रफ करा, पूर्ण डोळ्यावरती हात फिरवा आपल्या आणि अनुभव घ्या. हळूवारपणे डोळे उघडा. ध्यानामध्ये गेले असतील तर. छान वाटतं ना मेडिटेशन केल्यावर? ते आम्हीच तर झोपले वाटतं. त्यांना झोप येत होती, झोपून गेले ते मेडिटेशन मध्ये. काही हरकत नाहीये. तर आता आपण हे चक्रांचं मेडिटेशन बघितलेलं आहे. तर तुम्हाला मला पीडीएफ द्यायचे आहेत अजून. आणि आता आपण सोमवारी एक लास्ट लेक्चर घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जी मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितली आहे, हो'ओपोनोपोनो प्रार्थना. तर हे हो'ओपोनोपोनो प्रार्थना कशी करायची, काय करायची ते आपल्याला मंडेला आपण बघूया. आणि हे मेडिटेशन आपण आज केलं ते आपल्याला आपली शरीरातली सहस्रार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंतची जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला या चक्रांद्वारे आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा ग्रहण करायची आहे मूलाधार चक्राद्वारे. तर हे डीप मेडिटेशन होईल आपलं मंडेला. हो'ओपोनोपोनोची प्रार्थना कशी करायची आपल्याला ते आपण बघणार आहोत. सकाळी उठल्याबरोबर कसं आपलं जे आयुष्य कसं सुंदर होतं त्या प्रार्थनेने. सकाळी उठल्याबरोबर ती प्रार्थना केल्यानंतर ते आपण बघणार आहोत. आणि मेडिटेशन बघणार आहोत, डीप मेडिटेशन. हे मेडिटेशन तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता. आणि बाकीचं सगळे पीडीएफ तर मी तुम्हाला देईनच. ज्याप्रमाणे मी बोलले तुम्हाला, ज्यांनी ग्रुपमध्ये अटेंडमेंट घेतले त्यांना हे पीडीएफ सगळे प्रोव्हाइड केले जातील. तर आता तुमचा कोणताही रेकी बद्दलचा जे काही अजून प्रश्न असेल की बाबा विचारायचं आहे, तर तुम्ही ते आता विचारू शकता मला अनम्यूट करून. कोणताही. रेखा मॅडम तुम्हाला काही प्रश्न असेल, सुनीता मॅडम तुम्हाला काही विचारायचं असेल, अगदीच काही घाबरायचं नाही. कारण एखाद्या प्रश्नाने ना एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला पण ते अवगत होतं, मिळून जातं. प्रत्येक प्रश्न असा काय अगदी आध्यात्मिकच असायला असं पाहिजे असं नाही. आपण जसं आपण आता शिकलोय ते आपल्याला करण्यामध्ये काय काय अडचणी येणार असतात काही, तर कसं करायचं काय ते सगळं तुम्ही विचारू शकता. आणि मी हे 2-2 मिनिटाचे व्हिडिओ जे केले आहेत ते मी युट्यूबवर ऑलरेडी मी 2 व्हिडिओ करून ठेवले. त्याच्या आधीच्या बॅचला हवे होते ते, तर ते पण मी युट्यूबवर अपलोड करणार आहे. तर तिथून पण तुम्ही सबस्क्राईब केलात की तुम्हाला ते जसं जसं मी काही अपलोड करेन नवीन गोष्ट तर ते तुम्हाला दिसणारच आहे.
तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर प्लीज विचारा. अदरवाईज मग आपण मीटिंग एंड करूया आणि मंडेला भेटूया. ओके. बोला सुनीता मॅडम, काय विचारायचं आहे? माईक म्यूट झाला. मॅडम मला एक विचारायचं होतं. बोला मॅडम. आपण हे काय म्हणूयात, भोवयाच्या मधलं ते हे असतं ना, हेच काय ते चक्र, आज्ञाचक्र. मग तिथे जास्ती असं आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं ना तर डोकं दुखायला लागतं, ते का? मग डोकं दुखायला लागतं म्हणजे ते आपण व्हायब्रेट होतो ना, ते चक्र म्हणजे तुमचं जास्त ऍक्टिव्हेट व्हायला लागलं ना की आपलं डोकं दुखायला लागतं. इथे व्हायब्रेशन जाणवतं अचानक. आपण काय करतो माहितीये, आपण प्रत्येक चक्राकडे जाताना आपण व्हिज्युअलाइज कुठे करतो? इथे करतो, बरोबर की नाही? आपण आता आपल्या आतून कोणत्या पण चक्राकडे आपण डोळे बंद केले, आपल्याला कल्पनाशक्ती आपण करतो. प्रत्येक चक्रामध्ये आपण कुठे व्हिज्युअलाइज करतो? इथे व्हिज्युअलाइज करतो. आपण प्रयत्न करतो की तिथे आपल्याला काही दिसतंय का. पण असा जास्त प्रयत्न करायचा नाही, फक्त तिथे आपलं कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं. पण असं स्वतःच्या सबकॉन्शियस माइंड, जसं आपण बोललो चेतन मन अवचेतन मन, ते पण आपण घेणार आहोत. त्याला जास्त प्रेशर नाही द्यायचं की मला काय दिसेल का, मला काय दिसेल का, मला काय दिव्य अनुभूती येईल का, असं नाही. जर तुम्ही मेडिटेशन रोज साधना करणार ना तर ते एक दिवस आपोआप होणार आहे. एक दिवस आपोआप. म्हणजे आपल्याला व्हिज्युअलायझेशन मध्ये कधी गणपती बाप्पा दिसतात, कधीतरी आपल्याला असा एकदम शुभ्र निळा, जसं आपल्या इथे बोलतो ना आपण रॉयल ब्ल्यू, डार्क कलर, असे सप्तरंग. प्रत्येक रंगाचं जेव्हा तुम्ही मेडिटेशन करणार आहे रोज रोज, तेव्हा प्रत्येक रंगाचा कलर जेव्हा जेव्हा तुम्ही करणार त्यावेळेला मूलाधार चक्राचं तुम्हाला लाल कलर दिसायला सुरुवात होणार. जेव्हा तुम्हाला ऑरेंज कलर स्वादिष्टान चक्राचा दिसायला होणार. म्हणजे तेव्हा कसं तुमचं प्रॉपर मेडिटेशन होतंय ते आपण समजायचं की आपलं प्रॉपर ध्यान लागतंय आणि आपलं मेडिटेशन होतंय. असं काही जरुरी नाही की देव आपल्याला एका आपण अनुभूती करतो, ऊर्जेचीच अनुभूती करतो ना प्रत्येक वेळेला. म्हणजे आपल्याला जेव्हा चांगलं वाटतं तेव्हा काय असं वेगळं काही चमत्कार होतो का? तर नाही. देवी देवता दिसतात का आपल्याला? तर नाही. तर आपल्याला एक आनंद होतो. आता इथे कोण गिरनार पर्वतावर गेलंय काय? मला तो अनुभव शेअर करायला खूप आवडेल माझा स्वतःचा. गिरनार दत्तगुरूंच्या इथे कोण गेलंय त्याच्यापैकी? नाही गेलंय ना? तर ऍक्च्युली खरंच तुमची जर इच्छा असेल तर जाऊन या. अगदी गर्दीच्या वेळेला नका जाऊ, पण असं जेव्हा मार्च मध्ये वगैरे पौर्णिमा असते, तिथे धुनी असते, अखंड धुनी ज्याला म्हणतो आपण, दत्त महाराजांची, ती दर सोमवारी असते. जर तुम्ही गेलात तर शनिवारी वगैरे असं जायचं, रविवारी एक दिवस हॉल्ट करायचा आणि रविवारी रात्री, आता कसं तिथे रोपवे आहेत ना, तर रोपवे 5 वाजेपर्यंत चालू असतात. आणि नंतर जे काही लोक काय करतात, रात्री गिरनार पर्वताच्या 10,000 पायऱ्या आहेत ते चढायला सुरुवात करतात. तर ते चढायला सुरुवात केले तर बरोबर रात्री 12:30-1 ला जर सुरुवात केली ना तर बरोबर एनर्जी ज्यांची जास्त असते ते लोक बरोबर 6-6:30 ला दत्त मंदिरामध्ये पोहोचतात. तर मग त्याच्यानंतर मग तिथे ती धुनी पाहायला मिळते. ती मंत्रांद्वारे प्रज्वलित केली जाते ती धुनी. तर आपण बघा, त्यावेळेला जे धुनी बघतात त्या माणसांना असं लगेच दत्तगुरु ऍक्च्युली त्या धुनीमध्ये प्रगट होतात. पण ते बघण्या इतकं आपण आहोत का तेवढे सक्षम? आपण तेवढे सक्षम नाही आहोत, कारण आपण खूप पाप ह्याच्या आधी केली असतील, आपले कर्म कुठल्या कुठल्या जन्मात कोणते असतील काही आपल्याला माहिती नाहीये, बरोबर ना? तर आता आपल्याला चांगला मार्ग भेटलाय तर आपण त्याच्याद्वारे काय करतोय, आपला कर्मा बॅलन्स करतोय की हे देवा मला चांगली बुद्धी दे, इथून पुढे माझ्याकडून चांगलं सत्कार्य घडू दे आणि मला ह्या पॉझिटिव्ह सगळ्या शक्तींच्या मधोमध ठेव आणि तुझा कृपा आशीर्वाद माझ्यावर असू दे. आता तुम्हाला जेव्हा ती धुनी बघता तर त्यावेळेला दत्तगुरु दिसत नाही, पण तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही असं आत्मकतेने म्हणजे बघताना त्यावेळेला असं अक्षरशः डोळ्यातून पाणी व्हायला सुरुवात होते. आता आमचा एक इन्सिडेंट सांगते. आम्ही गेलो आता ह्या मार्च मध्येच जाऊन आलो. तर ह्या मार्च मध्ये अक्षरशः आम्ही जाऊन आलो आणि त्यांनी ही ट्रिप अरेंज केली होती, सविता मॅडम म्हणून, डोंबिवलीच्या आहेत त्या. तर त्यांनी काय बोललेले की आपण रात्री चढायला अंबामातेच्या मंदिरापर्यंत जाऊया. त्या 5,000 पायऱ्या आहेत अंबामातेच्या मंदिरापर्यंत. तर आम्ही रोपवेने गेलो अंबामातेच्या मंदिरापर्यंत 5,000 पायऱ्या, आणि तिथे आपण बसूया, आपण तिथे सगळा वेळ घालवूया आणि रात्री आपण तिथून पुढे
चालायची यात्रा करूया. तर आपण ठरवलेलं तसं, आम्ही ठरवलेलं तसं काहीच नाही झालं. त्याच वेळेला आम्ही 5 वाजता अंबामातेच्या मंदिरामध्ये होतो. तर आम्हाला सगळेजण बोलायला लागले, "चला, चला, पुढे चला, दर्शन होईल, दर्शन होईल." 7 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं. 7 ते 7:15. 7ला आरती होते, मंदिर बंद करतात. तर आम्ही गेलो आणि कोणीच असं व्यवस्थित गाईडन्स देत नव्हतं. म्हणजे एक अनुभव सांगते तुम्हाला. व्यवस्थित गाईडन्स देत नव्हतं, की बाबा तुम्ही आता इथून ह्या 1.5 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये तुम्ही पोहोचाल. जरी अगदी हळू चाललात तरी तुम्ही जाल आणि दर्शन घ्याल. असं कोणीच नाही. त्यामुळे आम्ही आमच्या विचारांचे पूल बांधत होतो. म्हणजे कसं, जे गुरुद्वार आहे ना आपल्या दत्तगुरूंचं, गुरुद्वार गुरुप्रवेश आहे आणि इकडे त्यांचं काय म्हणतात ते, त्यांची जी धुनी होते ना, त्याचं इकडे खालच्या साईडला असे 2 द्वार आहेत. गुरुप्रवेशद्वार आणि आपल्या दत्तगुरूंचं प्रवेशद्वार आणि ते. तर आम्ही म्हटलं आपण बसूया आणि नंतर चालूया. पण सगळे जे येणारे होते, "नाही, नाही, चला, चला, दर्शन होईल. चला, चला, निघा, निघा." आणि अक्षरशः तुम्हाला सांगते 6:30 वाजता आम्ही खाली होतो गुरुप्रवेशद्वाराजवळ आणि तिथून पण नाही म्हटलं ना तरी 1,500-2,000 पायऱ्या आहेत वरती चालायला. म्हणजे आणि त्या आम्ही अर्ध्या तासामध्ये, म्हणजे आपल्याला ती एक शक्ती असते, ती शक्ती नेते. आपण कोणीच नाही चालत जाणारे. कारण तिथे जाताना ना प्रत्येकाच्या हातात काठी पण असते. आणि ती काठी का, तर आपला पूर्ण भार त्या काठीवरती जातो आणि आपण फटाफट आपल्या त्या एनर्जीने चालत असतो. अक्षरशः तिथे दत्त मंदिराजवळ गेलो आणि असं वाटलं ना की आता पडणार खाली. म्हणजे एवढं पूर्ण घामाने छातीला धाप लागलेली. बापरे! एवढी चालायची आपल्याला सवय नाही आणि आणि पायऱ्या कशा आहेत, की अशा उंच आहेत, सलग आहेत. म्हणजे एक पायरी चढल्यावर अशी चालायला जागा असली ना, की आपल्याला दम लागत नाही एवढा. त्या सलग पायऱ्या आहेत अशा पूर्ण. म्हणजे ती एक ऊर्जा आहे आणि आम्ही तेव्हा तिथे दर्शन घेतलं. आज अक्षरशः 2 वेळा दर्शन झालं. मला इतकं समाधान वाटलं. पहिल्यांदा पण गेली, मग तेव्हा त्यांनी बाहेर काढलं आणि बोलले, "तुम्ही आरती होऊ द्या आधी, मग नंतर दर्शन घ्या." मग परत मी गेले. मला खूप बरं वाटलं आणि मी गेले. आमचं दर्शन झालं. म्हणजे आमचा जेवढा ग्रुप होता. आणि एक तुम्हाला सांगायचा उद्देश काय, आम्हाला ना धुनी बघायची होती सोमवारची सकाळची. आता आमचं दर्शन किती वाजता झालं? 7-7:30 वाजता. आता करायचं काय? आणि आम्ही तिथे कमंडलू आहे ते, जिथे धुनी होती त्याला कमंडलू म्हणतात. तर तिथे आम्ही गेलो आणि आम्ही प्रसाद वगैरे घेतला तिथे. त्यांनी विभूती वगैरे दिली आणि आम्हाला एक ग्रुप मिळालेला कल्याणचा. त्याच्यामध्ये फक्त 2 जेंट्स होते आणि आम्ही 9 जणी बायका होतो. आणि त्यांच्याबरोबर किती जण होती? 4 बायका होत्या त्यांच्या घरातल्या. तर आम्ही असं ना एकमेकांच्या, ते लोकं बोलले, "आम्ही इथे कमंडलूचे जेव्हा धुनीचं दर्शन घेतो ना, तेव्हा त्या हॉलमध्ये बसायचं असतं सकाळी, पण तिथे रात्री बसून देत नाहीत." मग आम्ही ना त्या वाटेवरच बसलो होतो. आम्ही 8:30 ते 11:30 पर्यंत त्या वाटेवर बसलो आणि एका गृहस्थांना बिबट्या दिसला. म्हणजे जेव्हा खाली वाकून बघितलं ना त्यांनी, तेव्हा त्यांना दिसला आणि त्यांच्याबरोबर पण 4-5 बायका होत्या आणि आम्ही 9 जणी होतो. त्यामुळे त्यांनी आम्हाला कोणालाच सांगितलं नाही. ते बोलले, "आपण निघूया इथून." आणि बाकीच्या सगळ्या लाईट पण बंद झालेल्या. फक्त आम्ही जिथे बसलेलो ना, ती लाईट चालू होती आणि 11:30 वाजता ती लाईट पण अशी, समजा सूर्यप्रकाशावर असेल तर ती अशी डिम झाली होती. मग सगळेच जण घाबरले. कारण त्यांच्या अनुषंगाने आम्ही बसलेलो आणि आम्हाला दर्शन घ्यायचं म्हणून आमच्या ह्याने ते बसलेले आमच्या जोडीने. तर झालं असं, आम्ही निघालो परत आणि परत अंबामातेच्या जवळ आलो. सगळा ग्रुप वैतागला होता. आम्ही लोकं 9 जणी होतो. त्याच्यामधल्या पण सगळ्या वैतागल्या होत्या. कारण रोपवे सकाळी 7 वाजता चालू होणार होता. आणि झालं असं, फक्त आम्ही दोघी, ज्या बाईंनी ट्रिप अरेंज केली होती ना, सविताबाई आणि मी, परत अंबामातेच्या मंदिरापासून सकाळी 5:30ला चालू केलं सुरुवात आणि कमंडलूच्या इथे पोहोचलो. कारण का धुनी बघणं हे प्रत्यक्ष मला खूप म्हणजे एक्साइटेड होते. काय असतं? धुनी म्हणजे काय आहे, काय नाही? ते बघायचंच होतं मला. आणि आम्ही गेलो आणि आमचं अगदी समोर असं दर्शन झालं आणि इतक्या तुम्हाला सांगते, की इतकं पॉझिटिव्ह वाटलं. अक्षरशः ती, आपण बोलतो ना, की धुनी म्हणजे अशी छोटीशी, आपण चूल पेटवताना पण आपल्याला बघा किती त्रास होतो. फुंकत राहतो आपण, तेव्हा कुठे ते एवढीशी चूल पेटते. पण आपल्या एवढ्या उंचीची ती धुनी आहे. आपल्या एवढ्या उंचीची अशी प्रखर धुनी आहे आणि तिथे सांगतात ते लोकं, जे ऋषी आहेत ते तिथे जिथे करतात ते सगळं, प्रज्वलित करतात ती धुनी मंत्राने. ते लोकं सांगतात, "हे बघा, या धुनीमध्ये स्वयं दत्त महाराज बसलेले आहेत. सगळ्यांनी त्यांचं दर्शन घ्या. तुमच्या डोळ्यांना दिसत नसेल तरी पण त्याची अनुभूती घ्या." असं.
म्हणजे इतकं छान वाटतं आणि डोळ्यातले अश्रू ना आपले थांबत नाहीत. अक्षरशः एवढा छान वाटला ना मला तो प्रसंग, की असं वाटलं की काहीतरी जीवनात आले आणि काहीतरी सार्थक झालं. असं म्हणजे अगदी देव दिसले नाही, पण ते एवढी ऊर्जा एवढी छान होती ना, तरी मी आधी कधी पण डोळे बंद केले ना, तर ती धुनी येते माझ्यासमोर. इतकं छान वाटतं मला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, देव आपल्याला दिसत नाही आणि जसं तुम्ही बोलताय ना रेखा मॅडम, की आज्ञाचक्रामध्ये व्हायब्रेशन व्हायला सुरुवात होते. तर तिथे फोकस द्याल ना त्यावेळेला, त्यावेळेला हा. असं मनामध्ये काहीच विचार करू नका, की चिटा मला हा. काहीतरी दिसलं पाहिजे किंवा काय किंवा काय. असं नाही नाही काहीच नाही करू नाही नका. मॅडम, मी असं कधी विचार करत नाही. मला काही दिसावं असं काही इच्छा पण नाही. मी फक्त एकाग्रता, आपलं डोकं शांत राहावं एवढ्यासाठीच करते. आले का हा, म्हणलं चालेल. पण तुम्ही हा. करा ते आणि व्हायब्रेशन होत हा. आहेत तर उलट छान ते एक आपलं सिम्बल असतं की आपलं ते चक्र ऍक्टिव्हेट होत आहे. म्हणजे आता कोणत्या पण अच्छा. चक्रावर तुम्ही चक्रावरून ध्यान द्याल ना, तर ते बॅलन्स हा. होत आहे आपलं असं चक्र समजायचं. म्हणजे हा. आपल्याला हा. थोडीफार त्याची प्रचिती होत असते आपली त्याच्यामधून. अच्छा अच्छा. प्रचिती होत असते प्रत्येक चक्राची, आपल्याला त्याच्यातून प्रचिती होत असते. आज्ञाचक्र ठीक आहे ठीक. गोळी घेऊ घेऊ का? अरे गोळी खा म्हणून जेवली तर. नाही नाही कुठे गोळ्या खायला, खा गोळ्या. अरे गोळी खा तरी म्हणून तर झाले सगळ्यांचे प्रश्न वगैरे. आपण काही जर प्रश्न असतील रेखा मॅडम, तुमचा सोमवारचा व्हिडिओ चालू ठेवा. तुम्ही बऱ्या व्हा लवकर, जे काही हा दिसतंय हा. तुमचं. हो हो आणि सोमवारी आपण लास्ट सेशन घेणार आहोत, त्याच्यामध्ये सगळी हो. माहिती देणार आहे. जर तुमची इच्छा हा. असेल तर दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही अगदीच करू शकता. अदरवाईज तुमची प्रॅक्टिस सगळी आहे ती चालू ठेवा. पुढे गेलात हो. तर अजून जास्त बेनिफिट मिळतील तुम्हाला. ते सगळं सांगण्यात येईल सगळं. हो, कोणाची प्रार्थना आणि आपलं डीप मेडिटेशन होईल. आणि जर काय तुमचे याच्याबद्दल सुरुवातीपासून जे काय असेल आणि आपलं चेतन मन आणि अवचेतन मन आपण थोडंफार त्या दिवशी घेऊया मंडेला. हा हा, ठीक आहे चालेल. धन्यवाद. ओके मिनल मॅडम. अमित सर 2 मिनिटं बोलू शकता का? माईक अनम्यूट करा. तुम्ही अटेनमेंट तर घेतली नाहीये दीक्षा, म्हणजे काय तुम्ही लेक्चर ऐकताय म्हणून विचारते की तुम्हाला याच्यामध्ये काय समजतंय का किंवा काय करायची इच्छा आहे का, कसं काय अटेनमेंट घेतलाच नाहीये म्हणून विचारते मी तुम्हाला. म्हणजे कशासाठी मा- ऐकताय तुम्ही? माझं कसं आहे माहितीये काय, माझं जरा पर्सनल सांगालोय, कोणाला ऐकू जात नाही ना? हा, येतंय मला ऐकायला, बोला. दुसऱ्यांना ऐकू जात नाही ना? सगळ्यांना नाही नाही, सगळ्यांना ऐकू जातंय. काय प्रॉब्लेम आहे का? मग पर्सनल मग म्हणजे मेसेजवर बोला, म्हणजे व्हॉट्सअपवर बोला, मग जर बोलण्यासारखं नसेल तर. ते नाही, एक पाहिजे गरज आहे म्हणून करालोय, बाकी काही नाही. अच्छा, मग ते ठीक आहे. मग काय करणार आहात तुम्ही पुढे? अटेनमेंट दीक्षा वगैरे घेणार आहात का? ते दीक्षा घेतल्यावर मग पुढे काय करायला लागतंय? आता इथपासून सुरुवात आहे. मग तुम्ही रेकी वगैरे काय ते ऐकलात का? रेकी म्हणजे काय, रेकीचं फायदे काय ते तो आम्ही ते सेशन ऐकला? क्रिस्टल मागून घेतले, आम्ही क्रिस्टल. ठीक आहे, चालेल. चला बघा, जसं काय तुमचं काय अडचण आहे ते व्हॉट्सअपवर मेसेज करा मला. दीक्षा घेणार आहे म्हणजे असं ते काय, मग पुढे चांगलं असं तर मग घ्यायला काय हरकत नाही म्हटलो दीक्षा. ओके ओके, ते तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा आधी, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखा असेल तर मग आपण बोलू पुढे, है की नाही? ओके ओके, थँक्यू. चला तर मग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं तेवढं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ मॅडम. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ. मॅडम. थँक्यू सो मच.